नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ज्याप्रमाणे तुमच्याकडे आधार कार्ड आहे, मतदान कार्ड आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी पॅन कार्ड सुद्धा आवश्यक आहे आणि तसंच या ठिकाणी आयुष्यमान कार्ड सुद्धा या ठिकाणी तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे. मित्रांनो, याचं कारण म्हणजे कोणत्याही वेळेला आपल्यावर कोणती परिस्थिती या ठिकाणी ओढावून येईल हे सांगता येणार नाही आणि या ठिकाणी केंद्र शासनाने जी काय आपल्यासाठी योजना आणलेली आहे, 5 लाखांपर्यंत या ठिकाणी फ्री मध्ये दवाखाना असेल. हा दवाखाना होण्यासाठी या ठिकाणी तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड असणं सगळ्यात महत्वाचं असतं आणि ते आयुष्यमान कार्ड तुम्ही मोबाईल वरून किंवा लॅपटॉपच्या पीसी वरून कशा प्रकारे काढायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे गुगलच्या क्रोम ब्राउझर मध्ये. मित्रांनो, या ठिकाणी गुगलच्या क्रोम ब्राउझर मध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिंपली टाईप करायचं आहे PMJAY. मित्रांनो, या ठिकाणी PMJAY यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता PMJAY कार्ड ऑनलाईन अप्लाय यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी जी काही पहिली वेबसाईट दिसत आहे या वेबसाईट वरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता आयुष्यमान कार्ड ऑनलाईन अर्ज करा अशा पद्धतीने या ठिकाणी सूचना दाखवत आहे. यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ऍड येईल, ह्या ऍड तुम्हाला स्किप करून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारे तुमच्या समोर वेबसाईट येईल. वेबसाईट आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नो युअर लोकेशन मागत आहे. अलाउ दिस टाइम करून घ्यायचं आहे. तुमच्या मोबाईल वरती सुद्धा अलाउ करून घ्यायचं आहे. आणि इथे आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आधार लिंक, सदस्य जोडा, KYC पुन्हा करा, स्थिती तपासा, या ठिकाणी तुम्ही सर्व गोष्टी करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे तर हा कॅप्चा जो आहे हा कॅप्चा जशाच तसा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, इथे आल्यानंतर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे हा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, इथे एक मात्र लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि हा घ्यायचा आहे सत्यापित करून. मित्रांनो, या ठिकाणी सत्यापित केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती जो काही OTP येईल हा OTP या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आलेला OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी जो काही कॅप्चा आहे कॅप्चा जशाच तसा टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, हा कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्ही घ्यायचा आहे लॉग इन करून. मित्रांनो, तुमच्या समोर अशा प्रकारे फ्रंट पेज येईल. इथे बघू शकता की तुम्ही जी काही योजना आहे या योजनेवरती क्लिक केल्यानंतर PMJAY या योजनेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. राज्य निवडायचं आहे तुमचं जे आहे ते, म्हणजे आपण निवडून घेऊया या ठिकाणी महाराष्ट्र. या ठिकाणी उपयोजना जी काही आहे ते या ठिकाणी उपयोजना फक्त PMJAY या ठिकाणी शेवटचं जे काही ऑप्शन आहे हे ऑप्शन आपण या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे पांढरी शिधापत्रिका असेल तर तुम्ही ते सुद्धा निवडू शकता. मित्रांनो, ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे त्यांना या ठिकाणी आयुष्यमान कार्ड नक्की मिळतच असतं. या ठिकाणी तुमचा जो काही जिल्हा आहे या ठिकाणी तुम्ही जिल्हा तुमचा चॉईस करून घ्यायचा आहे. मित्रांनो, जिल्हा या ठिकाणी निवडल्यानंतर या ठिकाणी फॅमिली ID म्हणजे तुमचा 12 अंकी रेशन कार्ड नंबर आहे. हा रेशन कार्ड नंबर सुद्धा टाकून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता किंवा या ठिकाणी आपण आधार नंबर किंवा PMJAY ID सुद्धा या ठिकाणी तुमच्याकडे पहिला असेल तर टाकू शकता किंवा आपण आधारने या ठिकाणी लॉग इन करून घेणार आहोत. या ठिकाणी आपला जो काही आधार नंबर आहे हा आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे.
मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर जो काही कॅप्चा आहे जशाच तसा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो हा कॅप्चा जशाच तसा टाकल्यानंतर या ठिकाणी जो काही सर्चचं चिन्ह दिसत आहे या सर्चच्या चिन्हावर क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर हे तुमच्या पूर्ण फॅमिलीची जी काही डिटेल्स आहे हे डिटेल्स अशा पद्धतीने दाखवेल. फॅमिली आयडी म्हणजे तुमचा रेशन कार्ड पत्ता आणि या ठिकाणी तुमच्या जे काही नातेवाईक आहे केवायसी ची स्थिती असेल कार्डची स्थिती असेल किंवा कृती असेल या सर्व गोष्टी या ठिकाणी दाखवेल. मित्रांनो या ठिकाणी एक तुम्हाला ध्यानात लक्षात ठेवायचं आहे की सत्यापित या ठिकाणी पूर्ण ग्रीन शब्दामध्ये या ठिकाणी सत्यापित असेल तर आणि तरच तुम्ही कार्ड या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे. अन्यथा ऑरेंज किंवा लाल अक्षरामध्ये असेल तर तुम्ही कार्ड डाउनलोड करून घ्यायचं नाही आहे. त्याचा संबंध या ठिकाणी मोबाईल नंबर या ठिकाणी जोडीदाराचे नाव स्त्रोत या ठिकाणी जसं काही आहे हे सर्व तुम्ही या ठिकाणी वाचून घ्यायचं आहे आणि जेवढे काही तुमच्या फॅमिलीतील सत्यापित झालेले आहेत या ठिकाणी कार्ड या ठिकाणी तुम्ही कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक ध्यानात ठेवायचं आहे की हे ऑरेंज कलर मध्ये आहे याचं एक कारण आहे की आपलं आधारवरील नाव आणि रेशन कार्ड वरील नाव या ठिकाणी मॅच व्हायला हवं किंवा या ठिकाणी काही कालावधीनंतर तुमचं या ठिकाणी अप्रुव्हल मिळू शकतं. मित्रांनो या ठिकाणी या केसेसमध्ये राशन कार्ड मध्ये 2 कार्ड आहेत ते या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. आपण यापैकी एक डाउनलोड करून घेऊयात. मित्रांनो या ठिकाणी मंजूर झालेले जे काही कार्ड आहे हे कार्ड तुम्हाला या ठिकाणी बघू शकता. कार्डची स्थिती मंजूर केवायसी स्थिती सत्यापित झालेली आहे आणि कृती या ठिकाणी आपण काय करायचं आहे हा कार्ड घ्यायचा आहे आता आपल्याला डाउनलोड करून. मित्रांनो यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. आधार नंबर व्यवस्थित पद्धतीने टाकून घ्यायचा आहे केवायसी करण्यासाठी. मित्रांनो आधार नंबर आहे हे सत्यापित करून घ्यायचा आहे. मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही आधार जे काही आहे ते आपण सत्यापित करून घ्यायचं आहे आणि हा जो काही डब्बा आहे यावरती क्लिक करून परवानगी द्या यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आधार नंबर टाकून या ठिकाणी आपण केवायसी करत आहोत. मित्रांनो या ठिकाणी आधार ओटीपी या ठिकाणी याच्यावरती क्लिक करायचं आहे. आधार ओटीपी आधार फिंगरप्रिंट आणि बुबुळाच्या साहाय्याने आपण आधार ओटीपी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. या ठिकाणी बघू शकता की आधार लाभार्थीचा आधार ओटीपी या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि लाभार्थीचा मोबाईल ओटीपी असे 2 ओटीपी आहेत. या ठिकाणी आधार ओटीपी आणि खाली मोबाईल ओटीपी दोन्ही ओटीपी या ठिकाणी टाकून आपल्याला केवायसी करून घ्यायची आहे. मित्रांनो हे दोन्ही ओटीपी टाकल्यानंतर या ठिकाणी प्रमाणित करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुमच्या समोर अशा प्रकारे जो काय फ्रंट पेज आहे अशा पद्धतीने तुमच्या समोर येईल. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की कार्ड डाउनलोड करा यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे. परंतु हे क्लिक करण्याच्या अगोदर हे हा काही जो डब्बा आहे या डब्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. फिंगरप्रिंट IR स्कॅन आणि आधार ओटीपी परत आपल्याला एकदा आधार ओटीपी द्यायचा आहे. तुमचा फोटो व्यवस्थित आहे का कौटुंबिक आयडी सदस्य आयडी सर्व स्थिती या ठिकाणी तुम्हाला दाखवेल. आपण आधार ओटीपी वरती परत एकदा सत्यापित करून घ्यायचं आहे. आधार क्रमांक बरोबर आहे का हे एकदा बघून घ्यायचा आहे आणि घ्यायचं आहे सत्यापित करून. मित्रांनो या ठिकाणी परवानगी द्यावरती परत क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपल्या समोर या ठिकाणी बघू शकता की लाभार्थीचा आधार ओटीपी आणि लाभार्थीचा मोबाईल ओटीपी परत एकदा टाकून घ्यायचा आहे.
मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारे तुमच्या समोर पूर्ण केवायसी झाल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर एक छोटस जे काही तुमचं आयुष्यमान कार्ड आहे हे कार्ड तुमच्या समोर येईल आणि डाउनलोड करा यावरती बघू शकता की तुम्ही उजव्या कोपऱ्यामध्ये हे डाउनलोड करा या ऑप्शन आहे. हे ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता की तुमच्या समोर अशा पद्धतीचं जे काही आयुष्यमान कार्ड आहे हे आयुष्यमान कार्ड तुमच्या समोर येईल. यामध्ये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो, प्रत्येकाचे फॅमिलीतील तुम्ही आयुष्यमान कार्ड अशा पद्धतीने काढू शकता. काही प्रॉब्लेम असेल तर माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला आजचा व्हिडिओ होता. आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.